जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर पवई या ठिकाणी पडलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यामध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ठिकठिकाणी आता रस्त्यांवरील खड्ड्यांच्या बाबत निदर्शनं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनोखं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। या ठिकाणी गणपती बाप्पालाच थेट या रस्त्यांच्या निरीक्षणासाठी या ठिकाणी मनसेने आणलेलं आहे। या गणपती बाप्पा बरोबरच या ठिकाणी जो डान्स आहे, बाला डान्स आहे, तो या ठिकाणी खड्ड्याच्या भोवती एक अनोख्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेलं आहे आणि गणपती बाप्पाला या ठिकाणी जे आहे ते आव्हान करण्यात आलेले आहे की हे रस्ते जे आहेत ते कन्नमवार नगरचे, विक्रोळीचे खड्डेमुक्त कर। आपण जर बघितलं तर सर्व मनसेचे पदाधिकारी आहेत। विश्वजित ढोलम आहेत माझ्याबरोबर। ढोलमजी, गणपती बाप्पालाच थेट रस्त्यावर खड्डे दाखवायला आणले। ह्या दरवर्षाला महानगर प्रशासनाला आणि तसंच इकडे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना गणपतीमध्येच खड्डे बुजवायचे आठवतात, पण गेल्या 5-6 वर्षापासून आमच्या कन्नमवार नगरमध्ये असेच खड्डे पुरा वर्षभर असतात आणि ह्या लोकांना फक्त गणपतीच्या वेळी आठवतात। मला काल एक मी न्यूज ऐकली होती की आम्ही मॉडर्न टेक्नॉलॉजीनी इथे मॅस्टिक टाकून आम्ही खड्डे बुजवणार म्हणून। कसली मॉडर्न टेक्नॉलॉजी? ही 10-12 वर्षा अगोदरची टेक्नॉलॉजी आहे। बाकीच्या टेक्नॉलॉजीच्या फेल गेल्या म्हणून या लोकांनी मॅस्टिक परत इथे आम्ही आणतोय म्हणून सांगितलं, पण खऱ्या अर्थाने मॅस्टिकच्या नावावर इकडच्या लोकांच्या अंगाला किंवा त्यांच्या तोंडाला काळं पुसण्याचं काम या सरकारने केलं आहे। तुम्ही आता इथे बाला डान्स केला आणि बाला डान्समधून एक वेगळंच आव्हान केलं की बाप्पा या खड्डे गाण्यात धाव रे, आम्हाला पाव रे, पण सोबत या प्रशासनाला पाव आणि या खड्ड्यातून या सामान्य जनतेला मुक्त कर। आणि गणपती बाप्पा स्वतः विनंती करतायत की माझा प्रवास मी चंद्रावर आहे की पृथ्वीवर येतोय हे जे मला कळत नाही आहे, जे मी संभ्रमात पडलोय स्वतः, तर मला या संभ्रमातनं दूर कर आणि मला मी येतोय तो माझा रस्ता मला चांगला करून दे। आज कालच प्रशासनानं, महाराष्ट्र शासनानं 18,000 कोटी महाराष्ट्रातल्या रस्त्यांसाठी जाहीर केले, परंतु मला त्यांना आवर्जून सांगायचं आहे की त्यांनी महानगर MMRD रिजनला का वगळलं त्याच्यातनं? इकडचे रस्ते करणार कोण? गणेशोत्सव तोंडावर आहे। कन्नमवार आणि विक्रोळीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गणपती मंडळ आहेत, घरगुती गणेशोत्सव। अशा वेळेस गणपती बाप्पाला घेऊन रस्त्यावर आलेला आहेत। एकूणच मुंबईच्या अनेक रस्त्यांवर खड्डे दिसत आहेत। काय तुम्हाला नेमकं या सगळ्या वेगळ्या आंदोलनातून दाखवून द्यायचं आहे? महानगरपालिकेने मागच्या 15 दिवसामध्ये एक दावा ठोकला की 3,351 खड्डे, त्यापैकी 3,200 खड्डे आम्ही 48 तासात बुजवले, पण हा दावा सबशेल फेल आहे। याचं उदाहरण म्हणून सांगतो मी तुम्हाला। ह्याच्यामध्ये मी एक 24 तारखेला कंप्लेंट केलेली याच रस्त्याची, आज तागायत त्या कंप्लेंटचा काही कुठलाही हे गेला पाठपुरावा गेला नाही, ती अजूनही कंप्लेंट प्रोसेसमध्ये दाखवते। म्हणजे हे 48 तासात आम्ही खड्डे बुजवतोय हा दावा त्यांचा सबशेल फेल आहे, लोकांची फसवणूक आहे। आणि हे पोर्ट हॉल ॲपमध्ये तुम्ही पाहिलं, तुम्ही कंप्लेंट जरी ठोकली तरी पण त्याच्यावरती कुठलाच कारवाई केली जात नाही। या प्रशासनाला फक्त आणि फक्त या खड्ड्यातून पैसा उकडायचा आहे आणि पैशातून यांना इलेक्शन जिंकायचे आहेत। याच्या व्यतिरिक्त यांना काही करायचं नाही। यांनी विकासासाठी, सत्तेसाठी इकडून तिकडून उड्या मारल्या आणि आज जनता या खड्ड्यात कोलांट्या उड्या मारत आहे। काही आणखीन माझ्याबरोबर मनसेने काय सांगाल? गणपती बाप्पाला रस्त्यावर या ठिकाणी खड्डे दाखवायला आणले। अत्यंत दुर्दैवी अशी रस्त्याची परिस्थिती आहे। संपूर्ण विक्रोळी ही खड्डेमय झालेली आहे आणि ज्या लोकप्रतिनिधी दावा केला आहे की आम्ही विक्रोळी सुधारण्याकरता किंवा या विक्रोळी विधानसभेची सुधारणा करता आम्ही सत्ताधारी पक्षात जातो आहे, त्यांनी त्यांच्या डोळ्यावरची झापड उडाली पाहिजे। कारण का एवढे खड्डे या संपूर्ण विक्रोळी विधानसभेत आहे आणि हे पूर्णपणे फेलियर आहे। महानगरपालिकेचं पण आहे आणि या शासनाचं देखील आहे। यांना आजतागयत आज गणपतीला अवघे 30 दिवस उरले आहेत, तरी देखील आज रस्त्यावरचे खड्डे तसेच आहेत। त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आम्ही या सरकारच्या डोक्यावरची झापड उजळण्याकरता आज आम्ही या गणपती बाप्पांना या खड्ड्यातून आणतोय, जेणेकरून या सरकारला कळू दे की आपला येणारा हा बाप्पा हा विघ्नहर्ता या खड्ड्यातून येणार आहे। आणि या बाप्पाकडे आमची हीच विनंती आहे आणि हीच मागणी आहे, या विक्रोळी वासियांवरचं एक खड्ड्यांचं संकट दूर होऊन आम्हाला चांगले खड्डेमुक्त रस्ते मिळू देत। खऱ्या अर्थाने हे जे आंदोलन आमचं आहे ते आंदोलन खड्डेसाठी नाही आहे। फक्त आम्ही 7-8 वर्षापासून या खड्ड्यांची आम्हाला सवय झाली आहे आणि आम्ही
महानगरपालिकेला या आंदोलनामधून सूचित करतो की लवकरात लवकर हा रस्ता चांगल्या पद्धतीत बनवा. इथे डेव्हलपमेंट चालू आहे. जर तुम्ही RCCचे सिमेंटचे रस्ते बनवू शकलात नाही तरी पण तुम्ही इकडे मिलिंग करून इथे पॉलिमर मॉडिफाईड बिट्युमिनची टेक्नॉलॉजी वापरून इकडे त्याचपुरती चांगले रस्ते आमच्या कन्नवरवासियांना लवकरात लवकर करून द्यायचे. तुम्ही 10 वर्षापासून आम्हाला सातत्याने सांगताय की आम्ही हे रस्ते इकडचे युटिलिटीज ट्रान्सफर झाल्यानंतर करणार, पण तुम्ही होतील तेव्हा होतील तुमच्या युटिलिटीज ट्रान्सफर. पण आम्हाला आता विक्रोळीच्या जनतेला चांगले रस्ते, मुक्त खड्डे तर पाहिजेच आहेत, पण नव्याने रस्ते पाहिजे आहेत. यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही रस्त्यावर उतरलोय. आपण जर बघितलं तर विक्रोळीकर या ठिकाणी गणपती बाप्पाला घेऊन निघालेले आहेत. महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी यांनी एक अनोखं आंदोलन केलेलं आहे. कारण विक्रोळीचा कन्नमवार नगर, टागोर नगर हा सगळा भाग बघितला तर मोठ्या प्रमाणात अजूनही रस्त्यांवर खड्डे दिसून येत आहेत. त्यामुळे कुठेतरी गणपती बाप्पा जो आहे त्याचं आगमन होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना किमान आता तरी प्रशासनाला सद्बुद्धी मिळावी म्हणून अशा प्रकारे हे अनोखं आंदोलन विक्रोळीमध्ये पाहायला मिळतं आहे. प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.